श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठी शिवपुराण वास्तू टिप्स या चॅनलवरती. देवादिदेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे आहे. घरामध्ये बरकत राहण्यासाठी नेहमी त्या गोष्टी आवर्जून करा. श्री शिवाय नमस्तुभ्यं. नमस्कार. आपल्या घरामध्ये चांगले वातावरण राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरता, आपल्या घरातील दोष कमी करण्याकरता, घरातील व्यक्तींचे एकमेकांबद्दल चांगले संबंध राहण्याकरता, पती पत्नीमध्ये वाद कमी होण्याकरता खूप चांगला फुलांचा उपाय आज आपल्याला करायचा आहे. मैत्रिणींनो, फूल ही पॉझिटिव्हिटी असते. यात खूप पॉझिटिव्हिटी एनर्जी असते. फूल ही आपल्या घरामध्ये खूप चांगली शुभ ऊर्जा घेऊन येतात. नेहमी आपल्या घरामध्ये ताजी फुले म्हणजे गुलाब असेल, तसेच जास्वंद असेल, तसेच झेंडू असेल. झेंडूचं फूल आपल्या घरामध्ये नेहमीच देवी देवतांना वाहिले म्हणजेच अर्पण केले पाहिजे आणि ते फूल नेहमी आपल्यासोबत ठेवत जा. आपल्या पाकिटात ठेवत जा, पैशाच्या तिजोरीत ठेवत जा, आपल्या घरामध्ये किचनमध्ये ठेवत जा. देवी देवतांवरती अवश्य अर्पण केलेले फूल हे प्रचंड पॉझिटिव्हिटी भरलेले असते. शुभ ऊर्जेत पसरले असते. आपल्या घरामध्ये नेहमी ताणतणाव असेल, कटकटी असतील, घरामध्ये भांडण तंटे होत असतील, लक्ष्मी टिकत नसेल किंवा छोट्या छोट्या गोष्टीत ताणतणाव निर्माण होत असेल तर आपल्याला किचनच्या शेगडीमध्ये नेहमी एखादं फूल ठेवावं. तसेच आपल्यासोबत पर्समध्येही ठेवत जावं, आपल्या पाकिटात ठेवत जावं. भगवंतांना अर्पण केलेली फुलं ठेवत जा. आपल्यासोबत याचे खूप चांगले परिणाम आपल्या जीवनामध्ये होतात आणि आपल्या जीवनामध्ये प्रगती, प्रसन्नता, वातावरण निर्माण होते. तसेच आपल्या मनात जी निगेटिव्हिटी आहे ते निघून जाऊन जी पॉझिटिव्हिटी आहे ती राहते आणि आपलं मन शांत राहतं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव.